बिंदास ग्रुप व एकता सोसायटी सोनाले आयोजक कुस्ती स्पर्धा दिनांक 23/11/2025 रोजी संपन्न झाल्या। या कुस्त्यांचा महासंग्रामाला एकूण 20 वर्षे पूर्ण झाली असून आलेल्या पाहुण्या मंडळीने मान्य श्री कैलास मडवी साहेब यांनी खूप खूप आभार मानले। तसेच कैलास मडवी साहेब यांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले आणि पंचमंडळीलाही कैलास मडवी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। मान्यवरांची व पैलवानांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। बिंदास ग्रुप व एकता सहकारी सोसायटी सोनाले आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम 2025 खरं तर कैलासजी मडवी असतील, त्यांचे सहकारी असतील, पंच असतील, मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी या मैदानावर उच्चस्तरीय कुस्त्यांचा फड आयोजित केला आहे। खरं तर मी नेहमी सांगतो की हा मातीतला खेळ हा आपला टिकून राहिला पाहिजे। कुस्ती असेल, कबड्डी असेल, हे खेळ टिकून राहिले पाहिजेत आणि खरं तर खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा ठेवलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्ती प्रेमी असतील आणि कुस्तीपट्टू असतील, खऱ्या अर्थाने त्यांना ही मेजवानी आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने हा इथे कार्यक्रम ठेवला आहे। असाच तुमच्या मंडळाकडून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं असेल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे तुमच्या हातून या चांगल्या पद्धतीचे असेच कार्यक्रम पुढे होत राहू अशी आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो। धन्यवाद। व एकता सहकारी सोसायटी सोनाळे यांच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम 2025 आणि या महासंग्रामात सहभागी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, महाराष्ट्रातील नामवंत पैलवान आणि खास करून यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सगळ्यात पहिले तर मी कैलास मडवी आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचं मनापासून खूप अभिनंदन करतोय की त्यांनी इथं एवढा चांगला कुस्त्यांचा महासंग्राम आणि तोही चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे आणि म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय। सहभागी सर्व पैलवानांना मनापासून शुभेच्छा देतोय, कारण कुस्तीचा गेम हा खऱ्या अर्थाने मैदानी गेम आहे आणि अशा मैदानी गेममध्ये आपण पाहिलं असेल कुस्ती आणि कबड्डी या दोन खेळामध्ये खरोखरच आपलं कसब, आपली पैलवानगिरी, आपली ताकद आणि चपळता ही कामाला येत असतं आणि म्हणून आज या ठिकाणी मी सगळ्याच पैलवानांना नक्कीच आज या स्पर्धेला उपस्थित राहून अतिशय खूप चांगला एकदम वातावरण इथं पाहायला मिळाला आणि आमचे मित्र कैलास मडवी तसे त्यांचा संपूर्ण ग्रुप बरेच वर्षापासून जवळजवळ 20 वर्ष साधारणतः झालेली आहे की ही स्पर्धा सतत होत आहे आणि खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रातून इथं आपले मल्ल पैलवान इथं राहून अशा उत्कृष्ट पद्धतीच्या स्पर्धा भरवण्यात येतात। खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि अशा स्पर्धा वर्षानुवर्ष भरत राहाव्या या शुभेच्छा सर्व खेळाडूंना देखील खूप खूप शुभेच्छा। सोसायटी सोनाले यांच्या विद्यमानाने आज माझे सहकारी कैलास मडवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी कुस्त्यांचे सामने आयोजित केलेले आहेत। या सामन्यासाठी उपस्थित भिवंडी पूर्वेचे माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते आदरणीय रुपेशदादा म्हात्रे, सोनाले ग्रामपंचायतचे उपसरपंच रवी गुलवी, येलकुंजे गावचे उद्योगपती आदरणीय शनेश्वर वाकडे साहेब, सोनाले गावचे ग्रामपंचायतचे सदस्य संजय मडवी, या व्यासपीठावर उपस्थित या पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर आणि या कुस्त्यांसाठी जे कुस्ती बघण्यासाठी आलेले सर्व आपले या विभागातील सर्व माझे सहकारी,
खरं तर बिंदास ग्रुप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून अभिनंदन करतो की प्रत्येक वर्षी चांगले आयोजन नियोजनाने हे तुम्ही या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत असतात। यशवंत सोरे यांनी सांगितलं की खरं तर प्राधान्य आपण या कुस्त्यांना दिलं पाहिजे। आपण क्रिकेटच्या मध्ये जो टाईमपास करतो ते टाईमपास करू नये, पण काही चला ठीक आहे, खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू असतात, सर्वजण काही कुस्त्या खेळत नसतात, कोणीतरी क्रिकेटही खेळतात, पण क्रिकेट खेळत असताना तरी सुद्धा सकाळी आपले जे काय या परिसरातील मला वाटतं 14+ असेल किंवा जे लहान मुलं वगैरे किंवा त्या बाणाने जे क्रिकेट खेळत असतात, व्यायाम होतो, त्याच्यामध्ये आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने असतो। ठीक आहे, आज कैलास मडवी आणि त्यांच्या सर्व सहकारी या आयोजनामध्ये खरं तर प्रत्येक वर्षी ते या ठिकाणी क्रिकेटचे या कुस्त्यांचे सामने ठेवत असतात आणि आपण पाहत आहोत की कुस्त्या खेळत असताना मग ते आपलं जिल्हास्तरीय असतील किंवा राज्यस्तरीय असतील असे अनेक खेळाडू आपण चांगल्या गव्हर्नमेंटमध्ये काही कोणी नोकरीला आहेत, काही पोलीस खात्यामध्ये नोकरीला असतात, काही रेल्वेमध्ये नोकरीला असतात, पण हा जो खेळ आहे हे कधी फुकट जात नाही, याचा कुठे ना कुठे फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळत असतो। ठीक आहे, आम्हा सर्वांनाच या ठिकाणी बोलवलं, मी खरं तर कैलास मडवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व एकता सहकारी सोसायटी सोनाले यांच्या माध्यमातून आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम 2025 अतिशय भव्य दिव्य अशा या आखाड्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजपचेही माजी जिल्हाध्यक्ष आणि भविष्याचे आमचे सहकारी सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय सोनाले ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवी गुळवी, माजी सरपंच संजयजी मडवी, सन्माननीय एलकुंदा गावचे उद्योगपती शनीश्वरजी वाकडे साहेब, सन्माननीय कैलासजी मडवी ज्यांच्या माध्यमातून ह्या कुस्त्यांचं आयोजन होतं, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे परंतु व्यासपीठ खूप मोठं आहे, तेव्हा सन्माननीय व्यासपीठ, या आखाड्यामध्ये ज्यांनी कुस्त्यांमध्ये भाग घेतले ते सर्व पैलवान, त्यांना घडवणारे वस्ताद आणि खऱ्या अर्थाने हा खेळ टिकवून ठेवण्याचं काम ज्या प्रेक्षकांनी केलंय ते सर्व सन्माननीय प्रेक्षक, आज गेली 20 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम राबवण्याचं काम कैलास मडवी यांच्या माध्यमातून होतोय। या वर्षी थोडंसं या कार्यक्रमाला त्यांनी जेव्हा खरी तारीख डिक्लेअर केली त्या तारखेला पावसाचा कहर होता आणि त्या दरम्यान ते कार्यक्रम होऊ शकला नाही आणि आज तो कार्यक्रम होतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा उत्साह कमी झालेला नाही, तर उलट वाढलेला आहे। आणि म्हणूनच हा जो आपला महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतला हा मर्दानी खेळ, खरं तर आता आमच्या या भगिनी देखील इथं कुस्ती खेळणार आहेत, आम्ही आमच्याच हातून त्यांची कुस्ती लागणार आहे। आज हा खेळ टिकवत असताना खऱ्या अर्थाने हा खेळ टिकवणं आपली सर्वांची जबाबदारी आहे। मी कुठल्याच खेळाला वाईट बोलणार नाही, कारण सर्व खेळ जे आहेत मैदानी खेळ आहेत ते खेळलेच पाहिजेत, कारण त्याच्याने आपल्याला आपलं जे शरीरसृष्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे राहू शकतं। आता सध्या आपण पाहतो की तरुणांमध्ये सध्याच्या आधुनिक युगामध्ये आपण डिजिटल सर्व झालेलो आहोत, मोबाईलमध्ये अगदी तरुण खूपच गुंतलेले आहेत। मी खास करून त्या तरुणांना संदेश देईन की आपण मैदानी खेळ खेळा, मग ते कोणताही असू देत, कबड्डी, खो खो, कुस्ती, क्रिकेट, काही जे मैदानी खेळ आहेत ते सर्व खेळले गेले पाहिजेत आणि त्यामुळे आपलं शरीरसृष्ट चांगलं राहणार आहे। आणि या कुस्तीला एक वेगळी परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या कुस्तीला खेळवलं जायचं आणि या कुस्तीमध्ये जे जिंकायचे पैलवान ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये मावले म्हणून त्यांना घेतलं गेलं। आज देखील शास्त्राच्या नोकरीमध्ये खूप प्राधान्य आहे की कुस्तीचा खेळाडू जो आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग तो एअर इंडिया असेल, रेल्वे असेल किंवा बाकीच्या नोकरीच्या संधी आहेत ज्यामध्ये
त्यामध्ये कुस्तीच्या खेळाच्या खेळाडूला प्राधान्याने काही टक्के हे आरक्षण ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण या खेळाच्या माध्यमातून चांगल्या शासकीय नोकरीमध्ये देखील जाऊ शकता. हा अतिशय चांगल्या प्रकारचा स्कोप आहे. बाकी खेळांमध्ये थोडासा स्कोप कमी आहे, परंतु ह्या खेळातून खूप स्कोप आहे. आपण चांगलं काम करा, चांगलं या ठिकाणी आपल्या वस्तादांचं नाव करा, आपल्या गावाचं नाव करा, आपली तालीम जी असेल त्या तालमीचं नाव करा. मी सर्व पैलवानांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी हा खेळ टिकून ठेवलाय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि कैलास मडवी याच्या माध्यमातून हा दरवर्षी जो आखाडा तयार होतोय, नुसतं हे खेळ फक्त कुस्तीच नाही तर इतर देखील सर्व सामाजिक कामामध्ये कैलास मडवी हा सर्वांच्या पुढे असतो. आणि म्हणून एक चांगला कार्यकर्ता जेव्हा पण ह्या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा आम्हाला अभिमानाने नाव घेण्यासारखा कार्यकर्ता म्हणजे कैलास मडवी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा मी कैलास मडवीला देखील खूप खूप शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये तुला देखील राजकीय असेल, सामाजिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये चांगली उत्तम प्रगती तुझी हो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या आगरी महोत्सव क्रीडांगण आहे. या क्रीडांगणामध्ये जय मात्रे कोण करण मडवी सापाड, कुस्तीच्या जय मात्रे, रणसंग्राम उभा जय केला. मात्रे. या कार्यकर्ते सगळ्या जे मेहनत करून एक चांगला ग्रामीण भागामध्ये एक चांगला खेळ निर्माण व्हावा, खेळाडू निर्माण व्हावा आणि ते जिल्ह्यावर या राज्याच्या खेळामध्ये त्याने भाग घ्यावा. याच्यासाठी हे जे प्राथमिक तालीम जी आहे ही खेड्या गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या खेळाचं माझे स्वतः वडील सुद्धा या कुस्ती पैलवान होते आणि या तालुक्यामध्ये त्यांचा सुद्धा नाव होता. आणि मी स्वतः सुद्धा ह्या खेळ जो आहे हे कबड्डी कुस्ती दोन्ही खेळांचा कार्यक्रम मी हा आवर्जून कार्यक्रम पडियाला करत असतो. यावर्षी सुद्धा मी कार्यक्रम करणार आहे. तरीसुद्धा ह्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि ह्या कार्यक्रमात एक चांगला खेळ आणि चांगली मुलं आपल्या तालुक्यातून निर्माण व्हावा याच्यासाठी आपले सर्व मंडळ जे आहेत त्याने सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि असेच तुम्ही कार्यक्रम करत राहा. आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू. एवढंच मी बोलून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिंदास ग्रुप व एकता सोसायटी सोनाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम या कार्यक्रमास उपस्थित माझे परम मित्र पंडित पाटील, भरत शेठ पाटील, संजय मडवी, व्यासपीठावर दयानंद सोरगे, प्रमोद पाटील, सर्वच शनेश्वरजी वाकडे, सर्व प्रमुख मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक कैलास खंडू मडवी. खरोखरच जर आपण विचार केला तर आज क्रिकेटच्या मागे विनाकारण सगळे लोक जात आहेत. भले क्रिकेटच्या पोरांना राग येईल, परंतु खरोखरच आपला एकही खेळाडू साधा IPL मध्येही खेळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आपण मातीतला खेळ म्हणून कबड्डी असेल किंवा कुस्ती असेल या खेळाला प्राधान्य देणं ही काळाची गरज आहे. आणि ते काम कैलास मडवी हे करत आहेत, दरवर्षीच करत आहेत. म्हणून खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अशा प्रकारचा कार्यक्रम केल्याबद्दल. ते एक समाजामध्ये आपल्या खेळाडूंना राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी कशी तयार होईल या निमित्ताने तो हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. मी तर यापुढे जाऊन एवढं सांगेन की कधी जर ठाणे जिल्हा असोसिएशनच्या किंवा महाराष्ट्र असोसिएशनच्या जर कुस्ती स्पर्धा ठेवण्याचा मान जर त्यांना मिळाला तरी ती एक आनंदाची गोष्ट आहे. कारण त्या निमित्ताने आपल्या संपूर्ण परिसरातील खेळाडू पैलवान हे नक्कीच चमकतील. कारण आपला जर परिसर बघितला तर कोणगाव असेल, रांजनवली असेल, सरवली असेल, सोनाळे, चौदरपाडा ह्या परिसरात खूपच चांगल्या प्रकारचे पैलवान हे तयार होत आहे. आणि मला खात्री आहे की हे पैलवान उद्या आपल्या या परिसराचं नाव लौकिक करतील अशी मनापासून मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. कैलास मडवी हे प्रत्येक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. आपण समाजासाठी काही देणे लागतो
माणूस, मी नेहमी सांगत असतो की माणूस कसा जगला त्यापेक्षा तो किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व असतो. आपण नेहमी देव, देश, धर्मासाठी कार्य करत राहा. आपल्या हातून अशाच चांगल्या स्पर्धा, चांगलं कार्य समाजासाठी जे होईल ते आपण करण्याची जी इच्छा तुमची आहे ती पुरी हो, अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.